अब की बार 300 पार नाही, पण अब की बार 256 करून भारताने T20 वर्ल्ड कपमधला आपला स्वतःचा सर्वाधिक स्कोअर केलेला आहे. आणि T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर आहे सर्व टीमचा मिळून 260 ते श्रीलंकेच्या नावानं आहे. त्याच्या जवळ गेला होता भारत, फक्त 4 रन कमी पडले. तेही रेकॉर्ड तुटलं असतं, 4 रननं मागे राहिले. सगळं हे करून भारत जिंकला खरा, पण प्रदर्शन वाटतंय तसं चांगलं राहिलं का? भारताने फक्त मला वाटतं बॅटिंग 50 ते 60% क्षमतेने प्रत्येकाने केली. चांगली बॅटिंग केली, चांगली केली नाही असं नाही, पण पूर्ण क्षमतेने बॅटिंग केलेली दिसत नाही. कारण दबावही होता, समजू शकतो आपण, पण त्यापेक्षा एक खराब प्रदर्शन राहिलं बॉलरचं. कारण झिम्बाब्वेला जास्तीत जास्त 100-125मध्ये ऑल आऊट करायचं काम होतं, पण त्यांना 184 पर्यंत ह्यांनी मजल मारू दिली. आता हे पुढं अवघड होऊ शकतं. आता तुम्ही म्हणसाल की रन रेटचा तर प्रश्न येणार नाही, पण कसं जर पाऊस पडला तर शेवटी रन रेटवरच यावं लागेल. कारण भारताचं रन रेट अजूनही प्लसमध्ये आलेलं नाही, अजूनही मायनसमध्ये आहे. हेच जर भारतानं 100 रनच्या पुढून जिंकला असता तर कदाचित प्लसमध्येही राहिला असता आणि वेस्ट इंडिजच्याही थोडं पण पुढं गेलो असतो. म्हणजे पावसाचा जरी धोका झाला तर आपल्याला धोका झाला नसता. पण आता गनिमत पाऊस येऊ नये आणि भारत मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करावा. चांगलं प्रदर्शन राहिलं सर्वांचं एकंदरीत पाहिलं तर. सुरुवातीला संजू आला होता आज रिंकू सिंग नसल्यामुळे. संजूनेही प्रदर्शन चांगलं केलं, सुरुवात चांगली करून दिली. जी सुरुवात अभिषेक करत होता ती सुरुवात संजूने करून दिली. संजूनेही 24 काढले. त्यानंतर अभिषेकचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अभिषेक फॉर्ममध्ये आलेला दिसला. तो पण पूर्ण क्षमतेने खेळला नाही, भीत खेळला, तरीही त्याचा स्ट्राईक रेट 200च्या जवळपास होता. त्याने 55 रन काढले, म्हणजे पहिली 50 त्याची वर्ल्ड कपमध्ये झालेली आहे. त्यानंतर ईशाननेही चांगली सुरुवात केली, 38 रन काढून दिले. नंतर सूर्या आला, सूर्याही चांगला खेळला, जसा खेळावा तसा. त्यानेही 18 बॉलमध्ये 33 रनची खेळी करून चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर आला कुंफू पांड्या. पांड्याने दमदार सुरुवात करून 50 रन केली जवळपास 23 बॉलमध्ये. आणि सर्वात चिंतेची बाब होती तिलक वर्माची. तो आज खाली आल्याचा फायदाही झाला. रागात का होईना तो चांगला खेळला आणि त्याने जवळपास 16 बॉलमध्ये 44 रन काढले, 6 रन कमी पडले 50ला. असं करून भारताने टोटल 256 रन काढून एक रेकॉर्ड केलं भारतीय टीमच्या नावावर सर्वाधिक स्कोअरचं. फक्त वैयक्तिक पण का भारतीय टीमचं म्हणतोय. सर्वाधिक स्कोअर T20 मधला 260 आहे श्रीलंकेचा. त्याला अजून गाठता आला नाही. गाठू शकतो भारतीय टीम, कारण भारतीय टीमशिवाय दुसरं कोणी तर गाठणार नाही हा स्कोअर. तेही होऊन जाईल. भारतीय बॅटिंगचं प्रदर्शन तर चांगलं राहिलं एकंदरीत, पण गोलंदाजी म्हणजे बॉलिंगचं प्रदर्शन म्हणावं तेवढं चांगलं राहिलेलं नाही आहे. कारण आपला जे मेन फिरकी गोलंदाज आहे वरुण चक्रवर्ती, त्याने मार खाल्ला. त्याची बॉलिंग काही चांगली वाटली नाही. त्यानंतर दुबेने खूपच मार खाल्ला, त्याची झाली नाही. आणि बुमराहला एकही विकेट भेटलेला नाही आहे. हर्षदीप थोड्या बऱ्यापैकी बॉलिंग केला, 3 विकेट घेतला त्यानं, पण बॉलिंग चिंतेची बाब आहे मित्रांनो. ही लहान टीम होती म्हणून आणि स्कोअर आपला जास्त होता त्यामुळं जमलं, पण वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य टीमसोबत आपली बॉलिंगचा ह्याने तुकडेच करून टाकतील, कचरा करून टाकतील. कारण ते एकचे बडकर एक दानव असल्यासारखे आहेत. भारतीय टीम जशी आहे आपली त्यापेक्षाही चांगली म्हणायला हरकत नाही त्यांना, पण त्यांच्यासमोर अशी गोलंदाजी जमणार नाही. आणि झिम्बाब्वेची गोलंदाजी आपल्यासमोर काय तेवढी विशेष नव्हती म्हणून आपण तेवढे रन काढू शकलो. पण वेस्ट इंडिजची बॉलिंग खूप चांगली आहे मित्रांनो. त्यांच्यासमोर असं स्ट्रगल केलेलं जमणार नाही. पूर्ण क्षमतेने खेळावंच लागेल, कारण डू ऑर डाय मॅच आहे. म्हणजे जिंकलात तर पुढे गेलात, हारलात तर बाहेर पडलात. त्याच्यामुळं पूर्ण क्षमतेने खेळावं लागेल. आणि विशेष म्हणजे वेस्ट इंडिज कोलकात्याला आतापर्यंत वर्ल्ड कपची एकही मॅच हारलेला नाही. हा प्लस पॉईंट त्यांच्यासाठी आहे. आणि विशेष मला कळत नाही आहे भारताच्या मॅच्या वेगवेगळ्या ठिकाणी का करत आहेत, एका पिचवर का नाही करत. कारण भारताला होम ॲडव्हान्टेज भेटलं असतं. होम ॲडव्हान्टेज भेटते खरं आफ्रिकेला, कारण आफ्रिकेच्या सर्व मॅच अहमदाबादलाच होत आहेत. कारण हे सगळ्या मॅच एका ठिकाणी व्हायचं काम भारताचं होतं, पण भारताच्या मॅच एका ठिकाणी झालेल्या दिसत नाही आहेत मित्रांनो. सर्वांनी पूर्ण क्षमतेने खेळलं तर उद्याची मॅच जिंकणं अवघड जाणार नाही. बॅटर्स नाही आणि बॉलर्स नाही, आपल्या पूर्ण क्षमतेनं दाखवावं लागेल आम्ही एक नंबरची टीम आहोत. कारण कसं भारतामध्ये वर्ल्ड कप आहे, इथं जर आपण सेमीफायनललाच बाहेर पडलो नामुष्की फार होणार आहे. कारण एक नंबरची टीम म्हणून सगळ्या जगात जाहिरात आपण खूप आपल्याला नामुष्की बघावं लागेल आणि टीममध्येही मोठे उलटफेर झालेले पाहायला भेटतील. त्यामुळं सर्वांनी प्रदर्शन चांगलं करा मित्रांनो. आमच्याही अपेक्षा तुमच्याकडून खूप चांगल्या आहेत.
प्रदर्शन चांगले करा, भारताला विजय मिळवून द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.